सुशील जोशी, कार्यवाह ब्राह्मण सेवा संघ बोरिवली, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आणि आता आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। ब्राह्मण सेवा संघ बोरिवली, मोरेश्वर सेवा संघ बोरिवली आणि नाना पालकर स्मृती समिती या तिघांचा मिळून आपण हा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजलेला आहे। आपल्याकडे अजून संजयजी उपाध्याय येत आहेत, पण अतुलजी भातखळकर आणि महेशजी आचार्य, प्रसाद कुलकर्णी, श्रीयुत प्रसाद कुलकर्णी, हॅलो हॅलो, आणि संतोषजी राजवाडे यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती श्रुती पटवर्धन यांच्या सरस्वती स्तवनाने होत आहे, तेव्हा त्यांना मी वरती बोलवतो। हॅलो, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधी कन्यके विद्याधरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, उजळे तुझ्या हास्यातून, उजळे तुझ्या हास्यातून, चारी युगांची पौर्णिमा, तुझी कृपेचे चांदणे, तुझी
जय शारदे वागीश्वरी विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. अतिशय सुश्राव्य अशा या सरस्वती स्तवनानंतर ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष श्रीयुत महेशजी आचार्य आपल्याला एक 4 शब्द सांगा. नमस्कार. मंचावर उपस्थित अतुलजी आणि मोरेश्वर सेवा संघ तसंच नाना पालकर स्मृती संघ याचे पदाधिकारी आणि आपण जमलेले सर्वजण, आज आपण इथे जमलो आहे ते म्हणजे आज 2 गोष्टी आहेत. एक पहिलं म्हणजे ब्राह्मण सेवा संघ बोरिवली या संस्थेला गेल्या ऑक्टोबरमध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. तर सुवर्ण महोत्सवी आमचं हे वर्ष झालं. त्यानिमित्ताने एक ब्राह्मोस हे आमचं त्रैमासिक आहे, त्याचा विशेषांक आपण आज अतुलजींच्या हस्ते आपण आज त्याचं प्रकाशन करणार आहोत. तर हे पहिलं कारण. दुसरं कारण, अतुलजी पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्याबरोबर संजय उपाध्यायजी जे आहेत आणि मनीषा चौधरी अशा 3 आपल्या जवळचे असे जे आमदार आहेत यांचा या तिन्ही संस्था मिळून आपण त्यांचा एक नागरी सत्कार करणार आहोत. ही दुसरं प्रयोजन आहे आजच्या कार्यक्रमाचं. थोडक्यात माहिती द्यायची म्हणजे ब्राह्मण सेवा संघ हा मी म्हटलं त्याप्रमाणे 1974 सालापासून बोरिवलीतील ज्ञाती संस्था आहे. जरी ब्राह्मण सेवा संघ असला तरीही फक्त ब्राह्मणांसाठी आम्ही कार्यक्रम करत नाही. आमचे बरेच कार्यक्रम जे असतात म्हणजे बहुतांशी जवळपास 80 ते 85% कार्यक्रम हे खुले कार्यक्रम असतात. याच्यात विशेषत्वाने आम्हाला उल्लेख करावासा वाटतो. एक म्हणजे आपली हिंदू संस्कृती आपण ज्याचा प्रचार आणि प्रसार करणं आवश्यक आहे आणि आताची जी आपली तरुण पिढी आहे जी विसरत चाललेली आहे त्यासाठी म्हणून आपण एक वर्ग जो आहे आपल्या पूर्णस्तोत्र म्हणा त्याला आपण संस्कार वर्ग असं म्हणतो, तो आपण गेली बरीच वर्ष आपल्या संघाच्या कार्यालयात घेतो. त्याचप्रमाणे दरवर्षी न चुकता गेले अनेक वर्ष साधारणपणे 10 ते 15 वर्ष सैनिकांसाठी आपण एक विशेष कार्यक्रम करतो, सैनिक हो तुमच्यासाठी. हा दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतीच्या जवळपासचा कुठलाही शनिवार रविवार असतो तेव्हा असतो. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील कुठलेही कार्यक्रम असोत, कुठल्याही पद्धतीची जिकडे आपल्याला पुढाकार घेणं आवश्यक आहे त्यासाठी संस्था नेहमीच सक्रिय राहिलेली आहे आजपर्यंत. आणि जसं साहित्य सम्राट केळकरांनी म्हटलेलं आहे की एक समाजच्छेदे करून म्हणजे एकाच वेळी सर्व समाजाचा विकास करणं हे शक्य नसल्याने प्रत्येक ज्ञातीने जर का स्वतःचा विकास करून घेतला तर ते एक समाजकार्यच होईल. तर ह्याच उद्देशाने आपली म्हणजे आमच्या संस्थेची वाटचाल गेली 50 वर्ष चालू आहे. आणि साधारणपणे बोरिवलीतील आमच्याकडे 3,500 सर मेंबर्स आहेत, कुटुंब. आणि साधारणपणे आपण असं म्हटलं तर जर काही संख्या म्हटली तर साधारणपणे 10 ते 12 हजार आहे. आणि नुकतेच आम्ही ठाकूर कॉम्प्लेक्समधली जॉईन झालेले आहेत. इकडे एक आमचा शाखा आम्ही सुरुवात केलेली आहे, इथे त्याचे पदाधिकारी पण आलेले आहेत. तर अशा तऱ्हेने सर्व समाजाचा एकत्रितरित्या विकास करणं शक्य व्हावं यासाठी आमची संस्था ही कार्यरत असते. आणि याचप्रमाणे जे काही ज्ञातीसंबंधात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहविषयक आमचं एक वधूवर सूचक मंडळ आहे. त्यानंतर बरेच कार्यक्रम आपण अध्यात्मावरतीही करतो, ज्ञानेश्वरीवरती असेल
किंवा आणखीन कुठल्याही विषयावरती दासबोध याच्यावरती प्रवचन म्हणा किंवा दर आठवड्याला त्याचं मार्गदर्शन पर लेक्चर्स आमच्याकडे असतात. त्याचबरोबर 50 वर्ष जी आम्हाला झाली, ह्या 50 वर्षात जे सुवर्णमहोत्सवी वर्ष होतं त्या वर्षामध्ये सुद्धा आम्ही अनेकविध कार्यक्रम म्हणजे दर महिन्याला एक कार्यक्रम असा कार्यक्रम आम्ही करत होतो. आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगलं असं म्हणजे आपण व्याख्यानं असतील, संगीत विषयक कार्यक्रम असतील, त्यानंतर धनश्री यांचा सुद्धा आपण एक कार्यक्रम ठेवलेला होता. तर असे अनेकविध कार्यक्रम आपण सर्व समाजासाठी करतो आणि यासाठी कुठल्याही ज्ञातीचं असं आपण बंधन ठेवलेलं नाही आहे. जरी आमची संस्था त्याच्यात ब्राह्मण हा नाव असलं तरी देखील ही संस्था काही मर्यादित नाही आहे. फक्त आजही आपण बघू शकतो की आज आपण हा कार्यक्रम आहे हा नाना पालकर आणखीन मोरेश्वर सेवा संघ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही करत आहोत. तर अशीच वाटचाल आम्ही पुढेही करू आणि आपल्या सगळ्यांचंच हे सहकार्य लाभेल एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद महेशजी. त्यानंतर नाना पालकरचे अध्यक्ष संतोषजी राजवाडे. नमस्कार. नाना पालकर स्मृती समिती बोरोली शाखेची सुरुवात 1990 साली गणेश दया भवन 400 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये सुरुवात झाली आणि रेगे परिवारांनी ती दान म्हणून आम्हाला जागा दिली. पण ज्यावेळी नाना पालकरची सुरुवात झाली त्यावेळी आम्ही असं ठरवलं होतं की या 400 स्क्वेअर फूटच्या जागेपुरतं मर्यादित राहायचं नाही. कारण आता आपण उपनगरात राहतो सगळेजण, त्यामुळे इकडचे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की या सगळ्या सेवा सुविधा ज्या आहेत ते जास्तीत जास्त शहरामध्ये आहेत. मोठी हॉस्पिटल्स आहेत ती शहरामध्ये आहेत सगळी. तर त्यामुळे नाना पालकरचं काम अधिकाधिक सेवा कशा मिळतील, सायन KM अशी जी मोठी जी हॉस्पिटल्स आहेत तशी प्रायव्हेट जेवढी हॉस्पिटल्स आहेत ती सगळी शहरांमध्ये आहेत. तर आमचं पहिल्यापासून स्वप्न होतं आणि केवळ आमचं स्वप्न होतं म्हणून नव्हे, ही इकडच्या उपनगराची गरज होती फार मोठी. इकडची वाढणारी लोकसंख्या तसंच विरारचा भाग त्याला जोडलेला होता. या मोठ्या लोकसंख्येला आवश्यक असलेली हॉस्पिटल आणि मेडिकल सुविधा आजही तितक्या प्रमाणात नाही. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून असं ठरवलं की अधिकाधिक सुविधा आपल्याला कसं देता येईल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं हे खरं आमचं स्वप्न होतं नाना पालकर स्मृती समितीचं. पण हे होऊ शकलं नाही. पण आज नाना पालकरची 3 सेंटर बोरोलीमध्ये उभी राहिली. सांगायचं म्हणजे हे आज आपण जिथे आज कार्यक्रम होतो आहे या रोडला सुद्धा नाना पालकरांचं नाव दिलेलं आहे. तसंच हे जे सेंटर उभं राहिलं त्यासाठी 2 व्यक्तीमुळे आम्ही हे काम पुढे नेऊ शकलो. आमची किती जरी इच्छा असली आणि ठरवलं तरीसुद्धा श्रीधर साठे हे मला मागे लागले. आमचं मोरेश्वर सेवा संघाचं इथे हे होत आहे, तर तुम्ही इथे प्रयत्न करा, गोपाळ शेट्टींना भेटा. आणि गोपाळ शेट्टींना भेटलो आणि 15 दिवसात त्याच्यावर कार्यवाही झाली आणि आज 1000 स्क्वेअर फूटचं जे इथे विविध 32 डॉक्टर्स येतात. तसंच आय, स्किन, आयुर्वेद, परत डेंटल, फिजिओथेरपी अशा विविध सेवा अत्यल्प दरात, तसंच रुग्णवस्तू अगदी अल्पशुल्क घेऊन लोकांना उपलब्ध करून दिले जातात. कॅटरॅक्टची ऑपरेशन होतात इथे. तसंच हे सेंटर झाल्यानंतर डायलिसिस सेंटर सुरू झालं. मुंबई महानगरपालिकेने लीजवर आम्हाला 10 वर्षासाठी जागा दिली. 350 रुपयामध्ये आज 54 पेशंट डायलिसिस घेत आहेत. ते 54 पेशंट एवढ्यासाठीच घेतात की ती जागेची मर्यादा आहे. आज मोठी लिस्ट आहे, वेटिंग लिस्ट. आमची इच्छा आहे की अधिकाधिक लोकांना ती सेवा उपलब्ध व्हावी. तसंच टाटा हॉस्पिटलने याच्या सपोर्टमुळे त्यांनी सांगितलं आमचा सपोर्ट तुम्हाला राहील, मेडिकल सपोर्ट जे काय आवश्यकता असेल ते. आणि सनराईज ऑन्कॉलॉजी हे मेडिकल सगळं आमचं व्यवस्था बघते, डॉक्टर्स किंवा इतर सगळा तो त्यांचा स्टाफ आहे. तर त्यामुळे आम्ही केमोथेरपी सेंटर इथे सुरू करू शकलो. त्या व्यतिरिक्त ब्रेस्ट कॅन्सरसाठी एक रक्षिता म्हणून आम्ही व्हॅन घेतलेली आहे. तर त्या व्हॅनच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी जवळजवळ 300च्या वर कॅम्प झालेले आहेत. ते सगळं मुंबईभर होतात. त्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये
नाना पालकरचं मुख्य केंद्र आहे. बाहेरगावून येणाऱ्या लोकांची इकडे व्यवस्था केली जाते अत्यल्प दरामध्ये रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची. 10 माळ्याची बिल्डिंग आहे. जवळजवळ 76 पेशंटची आणि त्यांच्या रुग्णांच्या नातेवाईकांची तिथे व्यवस्था केली जाते. तिथे पॅथॉलॉजिकल लॅब आहे. तसंच बोरोलीमध्ये सुद्धा पॅथॉलॉजी लॅब आहे. केमोथेरपी सेंटर जिथे आहे तिथे बोरोलीमध्ये पॅथॉलॉजी लॅब आहे. त्या व्यतिरिक्त पूर्ण मुंबईमध्ये 4 ठिकाणी डायलिसिस सेंटर आहेत नाना पालकरची. एक सांताक्रूजला, एक परळला आहे आणि एक ठाण्याला आहे. आणि नाना पालकरच्या 2 ब्रँच आहेत, एक ठाण्याला आणि एक बोरिवलीला. तर अशीच ही आरोग्यसेवा अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोचेल आणि अत्यल्प दरात पोचेल आणि उपनगराची फार मोठी गरज आहे. तर सर्व लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की यासाठी जे काही करता येईल ते करा. आम्ही त्यासाठी जी मेहनत करावी लागेल आणि जे करावं लागेल कार्य ते करण्यासाठी तयार आहोत. धन्यवाद. धन्यवाद राजवाडे. त्याच्यानंतर मोरेश्वर सेवा संघाचे कार्यवाह श्री प्रसादजी कुलकर्णी मोरेश्वर सेवा संघाबद्दल 4 शब्द सांगते. धन्यवाद सुशील. आजच्या या सत्कार समारंभात मोरेश्वर सेवा संघातर्फे मी तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे. मोरेश्वर सेवा संघाने मागच्या वर्षी आपला रौप्य महोत्सव साजरा केला. 1997ला त्याची स्थापना झाली आणि काही समविचारी समवयस्क मित्रांनी एकत्र येऊन वाचन संस्कृती करता काहीतरी करावे आणि वाचनाची आवड लोकांमध्ये निर्माण व्हावी या एका हेतूने या संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात अनेक लोकांकडून छोट्या छोट्या देणग्या घेऊन पुस्तकांची संपदा तयार केली. काही लोकांनी पुस्तकं पण दान रूपात दिली, काही लोकांनी वस्तू रूपात कपाटं वगैरे दिली. असं करत करत गेले 2012पर्यंत मोरेश्वर सेवा संघ वेगवेगळ्या ठिकाणून आपले कार्य पसरवत होता. 2012 साली स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने म्हणजे श्री गोपाळ शेट्टींच्या मदतीने या जागेत मोरेश्वर सेवा संघाचे आगमन झाले. आणि मग तिथून त्यांना असा विचार सुचला कार्यकारिणीला की जागा आहे आणि वाचक वाढवायचे आहेत, तर अशा वेळात या जागेचा उपयोग कसा करता येईल या विचाराने त्यांनी मग तिथे एक अभ्यासिका सुरू केली आणि अभ्यासिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हल्ली घरं छोटी छोटी असतात आणि व्यावसायिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची आणि शांततेची अभ्यास करण्याची गरज असते आणि म्हणून मग इकडे मोरेश्वर सेवा संघाने अभ्यासिकेची सोय केली. सुरुवात झाली तेव्हा 20-25 विद्यार्थी इकडे येऊन बसत होते, अभ्यास करत होते. 365 दिवस अभ्यासिका खुली असते आणि तेव्हा अत्यल्प दरात त्यांची सगळी सोय, लाईट, AC, पंखा, बाथरूम, पाणी सगळ्या सोयी इकडे त्यांना दिल्या जात होत्या. आणि असं करता करता मग जसजसं विद्यार्थ्यांची संख्या वाढायला लागली आणि विचारणा व्हायला लागली की अजून ॲडमिशन मिळेल का अभ्यासिकेत, वेटिंग लिस्ट ठेवायला लागलो. आणि मग आम्हाला संस्थेला तेव्हा असं वाटलं की काहीतरी करावं जेणेकरून आपली जागा आणि स्टुडंट्स कॅपॅसिटी कशी वाढेल. मग या विचाराने गेल्या वर्षी 2024मध्ये वाचनालयाला एक वेगळी जागा दिली आणि जी ओरिजिनल जागा होती ती पूर्णपणे विद्यार्थ्यांना अभ्यासाकरता दिली. सध्या तेथे 50 विद्यार्थी येऊन अभ्यास करत आहेत आणि जवळजवळ 20 ते 25 लोकांची वेटिंग लिस्ट तयार आहे. साधारण नोव्हेंबरपासून ते मार्चपर्यंत हा परीक्षांचा काळ असतो. या काळात जास्तीत जास्त डिमांड असते. इकडे येतात मुलं, कधी आत बसतात कधी बाहेर बसतात. इथला निसर्गही चांगला आहे, शांतता आहे, गजबजाट नाही, वाहनांचा नाही, माणसांचा नाही, त्यामुळे त्यांचा अभ्यास चांगला होतो. आत्तापर्यंत हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी या जागेचा लाभ घेतला आहे आणि आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम यश मिळवलं आहे. आता कालच CAचा रिझल्ट लागला आहे, इथल्या काही मुली पास झाल्यात. असं दरवर्षी 10-15 मुलं जात असतात आणि नवीन येत असतात. मेडिकल परीक्षा असो किंवा CAची परीक्षा असो, अशा अनेक परीक्षांच्या अभ्यासाकरता मुलं इकडे विचारणा करतात, येतात, अभ्यास करतात.
आणि आपलं काम चालू असतं. तसंच जो मुख्य वाचन संस्कृतीचा विचार होता, ज्या विचाराने ही संस्था स्थापन केली, तोही आम्ही चालू ठेवलेला आहे. 7,500-8 हजार पुस्तकांची संख्या आहे. बरेचसे कोश आहेत, संत साहित्य आहे आणि संदर्भ ग्रंथ पण आपल्याकडे भरपूर आहेत. फक्त येऊन वाचणाऱ्या लोकांचा अभाव आहे. आता वाचन सगळ्यांचं कमी झालेलं आहे. दिवाळीच्या काळात आम्ही दिवाळी अंका सुरू करतो, त्यालाही जवळजवळ 150 लोक येऊन लाभ घेतात त्याचा. आणि आता आम्ही शाळांमध्ये पण अप्रोच झालो आहे. काही शाळांमध्ये आता एक शनिवार अनाभ्यास म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे. तर त्या काळात मुलांना पुस्तकं वाचायला द्यायची अशी पण योजना पुढे आहे. संपर्कात आहोत आम्ही शाळेच्या, पण वाचनाचाही प्रसार आम्ही करत आहोत. आणि तिकडे जे काही खर्च वगैरे होतो ते सगळं आम्हाला अभ्यासिकेतनं भरून निघतं. आणि बरेचसे देणगीदार आम्हाला भरघोस देणग्या देतात. चांगली कामं करायची असली की आम्ही देणगीदारांकडे जातो, सांगतो असं करायचं आहे, कुठलाही प्रश्न न करता मोरेश्वर सेवा संघास देणग्या मिळतात. तर हा सगळा संघाचा जो इतिहास आहे त्याच्यामागे जे पूर्वीचे संस्थापक म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा, त्यांचा क्रेडिट खूप मोठं आहे इकडे. त्यांच्या नावाने संस्था आजही परिचित आहे सर्व लोकांमध्ये. श्रीधर साठे यांनी 25 वर्षापैकी जवळजवळ 22 वर्ष एक हाती काम चालवलं. तर त्यांचे श्रम आम्ही पुढे तेवढं करत आहोत आणि संस्था पुढे चालावी आणि उपक्रम वाढवावेत हा आमचा यापुढील हेतू असेल. धन्यवाद. आपण कार्यक्रम पुढे नेतोय. तत्पूर्वी संजयजी उपाध्यायांची पण आम्ही वाट बघतोय, कारण ते ऑन द वे तेव्हाही येतील. पण मध्या काळात आपण ज्या मनीषाचे पुराणिक आहेत त्या तिन्ही पाहुण्यांचा मला थोडक्यात परिचय वाटून दाखवतो. आवाज कुठे? कमीत कमी 100 तरी डोकी आहेत. सो आवाज तेवढा यायला हवा नाही. जय श्रीराम. आत्ताच कुलकर्णी सरांनी सांगितलं की मोरेश्वर लायब्ररीमध्ये बरीचशी मुलं येतात आणि छान डिग्र्या प्राप्त करून बाहेर पडतात. तसंच माझीही दोन्ही मुलं डॉक्टर मोरेश्वरमधूनच झाली आहेत आणि त्याचा मला खूप अभिमान पण आहे. व्यासपीठावरील मान्यवरांचे पुनश्च मी स्वागत करते. आणि आपल्यात आज अतुलजी भाटकळकर आहेत, कांदिवली पूर्व मतदारसंघाचे. त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी आज माझ्यावर देण्यात आली आहे. अतुल भाटकळकर यांचा जन्म 8 मार्च 1965 रोजी मुंबई येथे झाला. विलेपार्ले येथील ML डहाणूकर महाविद्यालयातून ते 1985 साली BCom झाले. मुंबई विद्यापीठात ते विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. ते व्यावसायिक आहेत. RSS मध्ये सामील होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि जून 1991 पासून ते भारतीय जनता पक्षात आहेत. ते भाजपचे प्रवक्ते आणि पक्षाचे सचिव आहेत आणि मनोगत नावाच्या पक्षांच्या अधिकृत मासिकाचे ते संपादक देखील आहेत. ते अमेरिकन सेंटर ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. ते 4 वर्षापासून भाजप महाराष्ट्र राज्य युनिटचे सरचिटणीस आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सचिव आणि प्रचार प्रतिनिधी म्हणून भाग घेतलाय. त्यांच्या अनेक वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत ते झटपट निर्णय घेणारे म्हणून व्यक्ती ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात पक्षासाठी रणनीती तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. कांदिवली पूर्व मतदारसंघाची स्थापना 2008 मध्ये निवडणुकीच्या सीमांकनानंतर 2009 मध्ये काँग्रेसचे रमेश सिंह ठाकूर यांनी ती जागा जिंकली.
2014 त्यांनी काँग्रेसचे रमेशसिंह ठाकूर यांचा पराभव केला. 2019 त्यांनी काँग्रेसचे डॉक्टर अजंता यादव यांचा 52,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. आणि 2024 त्यांनी काँग्रेसचे कालू बुधेलिया यांचा 85,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. 2014 पासून ते कांदिवली पूर्व मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहे. त्यांना मुंबई येथे 8व्या वार्षिक इंडियन लीडरशिप कॉन्क्लेव्ह आणि इंडियन अफेअर्स बिझनेस लीडरशिप अवॉर्ड्स 2017 इंडियाज अफेअर्स महाराष्ट्राज मोस्ट प्रॉमिसिंग मास लीडर आणि बेस्ट MLA 2017 हा किताब मिळाला आहे. 1999 ते 2001 पर्यंत भारतीय पक्षाचे प्रवक्ते आणि त्यांच्या प्रभावी भूमिकेसाठी ओळखले जातात. नागरिकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी ते नेहमीच संपर्कात आणि ग्रहणक्षम असतात. त्यांना पर्यावरणीय आणि सामाजिक परोपकारी उपक्रमांची चिंता आहे. लोक त्यांना पर्यावरण आणि सामाजिक परोपकारी कार्यासाठी चिंतित असलेला नेता म्हणून देखील ओळखतात. त्यांनी जागतिक व्यापार संघटनेसह अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणावर तसेच वर्तमानपत्र, मासिक आणि मराठी दैनंदिन राजकीय आणि सामाजिक विषयावर लेख लिहिले आहेत. त्यांनी जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेच्या उदारीकरण धोरणांमध्ये कार्य केले. त्यामुळे या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल आहेत. तसेच जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत. असे भाटकर सरांचे मी आता त्यांना विनंती करते की त्यांनी कार्यवाह ब्राह्मण सेवा संघाचे कार्यवाह आता पुढील कार्य हाती घेतील. यानंतर ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष श्री महेशजी आचार्य अतुलजी भाटकर यांचा सत्कार करतील आणि साधारणपणे सत्कारमध्ये आपण एक शाल आणि फूल असं देत असतो, पण आपल्या मोरेश्वर सेवा संघाची एक प्रथा आहे त्याप्रमाणे शाल आपण न देता त्यांना एक पुस्तक आपण देत असतो भेट म्हणून आणि त्याच्याबरोबर एक फळाची करंडी देत असतो. यानंतर श्रीयुत अतुलजी भाटकळकर आपले विचार मांडतील. ठीक आहे. आपण ब्राह्मोस या त्रैमासिकाचं प्रकाशन अतुलजी भाटकळकर यांच्या हस्ते करतोय. एक मिनिट. तर तुम्ही आपल्याकडे सिन्नरकर साहेब आलेले आहेत, त्यांनी हे पुस्तक छापलेलं आहे, तर त्यांनी जरा स्टेजवर येण्याची कृपा करा. ब्राह्मोस या सुवर्ण स्मृती अंकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद.
आपल्याकडे श्रीमती रश्मी भाटकर आले आहेत, त्यांचं पण आपण स्वागत करतोय. त्या केशव सृष्टीच्या ट्रस्टी आहेत. त्यानंतर अतुलजी भाटकर आपले विचार मांडतील. बोरिवली ब्राह्मण सेवा संघाचे कार्यवाह सुनील जोशीजी, अध्यक्ष महेश आचार्य, मोरेश्वर सेवा संघाचे कार्यवाह प्रसाद कुलकर्णी, नाना पालकर स्मृती समितीचे अध्यक्ष संतोष राजवाडे, त्याचबरोबर उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या सर्व संस्थांशी संबंधित असलेले बंधू भगिनी, सर्वप्रथम या तिन्ही संस्थांनी मिळून आज मी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून आलो याच्याबद्दल माझा सत्कार केला. याबद्दल या तिन्ही संस्थांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो. आणि खरं तर भाषण करताना मला कधी अडचणी येत नाही, पण एकाच वेळेला 3 वेगवेगळ्या संस्था सत्कार करतायत. अशा वेळेला नक्की काय भाषण करायचं असा एक मोठा प्रश्न माझ्या समोर पडलेला आहे. पण मला याची पूर्ण कल्पना आहे की 3 संस्था या भले वेगवेगळ्या असतील, पण तिन्ही संस्थेतले कार्यकर्ते पदाधिकारी यांचा जो मूळ विचार आहे तो मूळ विचार हा एकच आहे. आणि तो मूळ विचार भारत माता की जय हा त्यांचा मूळ विचार. आणि नाना पालकर स्मृती समितीने इतक्या सेवाभावी संस्थेने परिचयात सांगितलं की मी संघाचा स्वयंसेवक आहे. मी काही वर्ष प्रचारक म्हणून सुद्धा, जिल्हा प्रचारक म्हणून सुद्धा मी काम केलं. आणि त्यामुळे नाना पालकरांचं इस्रायल शाळाकडून बाळाकडे हे पुस्तक असेल किंवा त्यांनी लिहिलेली अनेक पद्य असतील, ती पद्य गाण्याचं भाग्य सुद्धा मला लहानपणापासून मिळालंय. आणि त्यामुळे नाना पालकर स्मृती समिती सारख्या संस्थेने आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या या सर्व संस्थांनी माझा सत्कार आज केला. आणि तो सुद्धा अत्यंत अभिनव पद्धतीने केला. मी आवर्जून सांगितलं की शाल बिल काही नाही, आणि केवळ शाल नाही पण शाल जोडीतले पण तुम्ही काही दिले नाही. आता ब्राह्मण समाजाने सत्कार करून सुद्धा शाल जोडीतले काही मिळाले नाही, याच्याबद्दल खरोखरच तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि त्यामुळे मला हा सत्कार म्हणजे खरोखरच एक घरचा सत्कार वाटतो. नाना पालकर स्मृती समिती काय किंवा अन्य संस्था काय, या इतके वर्ष समाजाच्या हिताचा एक, आजकाल तर राष्ट्रवादी विचारसरणी म्हणतात तर भीती वाटते,
त्यामुळे देशभक्तीच्या लोकांना काय वेगळाच अर्थ वाटेल. देशभक्तीचा विचार घेऊन काम करणाऱ्या या सगळ्या संस्था आहेत. आणि बोरिवली ब्राह्मण समाजाचं मी विशेष अभिनंदन करीन की त्यांनी आपल्या संस्थेला 50 वर्ष ही पूर्ण आज केलेली आहेत. आणि त्यानिमित्ताने त्यांनी एका मासिकाचं प्रकाशन सुद्धा या ठिकाणी माझ्या हस्ते केलं. आणि हे खरं आहे की समाजामध्ये, आपल्या देशामध्ये, हिंदू धर्मामध्ये जातीयता, जातीभेद हे वर्षानुवर्ष आहेत. त्याच्यावरनं अनेकदा वादविवाद निर्माण होतात, निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातलं वातावरण हे जाणीवपूर्वक बिघडवण्याचा, जाणीवपूर्वक जातीयतेची विषवल्ली वाढवण्याचा आणि या सगळ्या सामाजिक परिस्थितीचा दोष हा एका समाजाला उठ्या बसता देण्याचं एक दुर्दैवी काम होत आहे. आणि ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता अनंत अशा प्रकारच्या हाल अपष्टा भोगल्या, त्यातल्या काही महापुरुषांना सुद्धा जातीच्या कोंदणामध्ये बसून त्यांना बदनाम करण्याचा एक दुर्दैवी प्रयत्न. मी काही सामाजिक समरसतेवर, समतेवर आता भाषण करणार नाही. या सगळ्या बाजूंना अनेक पदर आहेत. पण मी कालच छगन भुजबळांचं भाषण ऐकलं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचं जयंती निमित्त सातारा जिल्ह्यातल्या नायगावला कार्यक्रम झाला. आणि छगन भुजबळ असं बोलले की सावित्रीबाई फुल्यांना आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना स्त्री शिक्षणाकरता आपली जागा उपलब्ध करून देणारी व्यक्ती कोण होती, तर ती ब्राह्मण व्यक्ती होती, भिडे नावाची व्यक्ती होती. मला प्रश्न एवढाच पडला की हे कळायला इतकी वर्षे का लागली. तर यांनी जसं म्हटलं होतं की सरस्वतीची पूजा कशाला, सरस्वतीच्या पूजेची काही गरज नाही. पण बेटर लेट दॅन नेव्हर. आणि आपण जर का हा सामाजिक गेल्या वर्षात 100-150 वर्षाचा इतिहास पाहिला तर मी म्हटल्याप्रमाणे समाजामध्ये जातीची उतरंड आहे. पण जो खरा इतिहास आहे तो पुढे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या पहिल्या बदनामीच्या खटल्यामध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकरांना जामीन राहणारे कोण होते, तर ते महात्मा फुले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1950 साली अभिनव भारत ही त्यांची जी सशस्त्र क्रांतिकार्य करणारी संघटना त्यांनी भगूरला स्थापन केली होती. त्या संघटनेच्या विसर्जनाचा कार्यक्रम त्यांनी पुण्यामध्ये ठेवला होता आणि क्रांतिकारकांचं छायाचित्रांचं प्रदर्शन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भरवलं होतं. त्या प्रदर्शनामध्ये पहिलं चित्र हे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं. आणि सावरकरांनी सांगितलं क्रांतिकारक याचा अर्थ केवळ ब्रिटिशांना गोळ्या घालणारा नाही,
ज्यांनी सामाजिक क्रांती केली आहे ते सुद्धा क्रांतिकारक आहेत. वेदोक्त प्रकरणावरनं बरीच वादविवाद त्या काळात झाले आणि बऱ्याचदा ते उकरून काढण्याचा प्रयत्नही केला जातो की शाहू महाराजांना तो कोणी एक ब्राह्मण व्यक्ती होती ते पुराणोक्त मंत्र सांगत होता आणि ते क्षत्रिय आहेत, ते राजा आहेत, त्यांना वेदोक्त मंत्र ऐकण्याचा अधिकार आहे. आणि मग त्यातून हे वेदोक्त प्रकरण त्यावेळेला चर्चेमध्ये आलं. पण हे राजे आहेत, क्षत्रिय आहेत, त्यांना वेदोक्त विचार मंत्र ऐकण्याचा अधिकार आहे. नाकारणारा ब्राह्मण होताच, पण त्यांना वेदातले मंत्र ऐकण्याचा अधिकार आहे हे सांगणारे सुद्धा राजाराम शास्त्री भागवतच होते. मी या निमित्ताने एवढंच सांगेन की खरा इतिहास हा समाजासमोर येण्याची आवश्यकता. केवळ एका समाजाला सातत्याने झोडपून काढून सामाजिक समता किंवा सामाजिक समरसता होत असते. आणि त्यामुळे आपण 50 वर्ष आज या ठिकाणी काम करतायत आणि त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की केवळ भले नाव असेल बोरिवली ब्राह्मण समाज, पण आम्ही काम समाजातल्या सर्व व्यक्तींकरता सर्व लोकांकरता करतो. मला वाटतं हाच खरा मूळ भारतीय विचार आहे, मूळ हा हिंदुत्वाचा विचार. आणि त्याच्यामुळे मी मनापासून या संस्थेचं अभिनंदन कौतुक करीन. मोरेश्वर सेवा संघ पण आहे आणि समोर नाना पालकर स्मृती समिती पण. म्हणजे एकाच वेळेला शरीराचं आरोग्य पण ठाकठीक ठेवलं जात आहे आणि डोक्याचं आरोग्य ठेवण्याकरता सुद्धा तुम्ही या ठिकाणी व्यवस्था निर्माण केली आहे. कारण आपल्या संस्कृतीने हजारो वर्षांपूर्वी हा विचार दिला की मन आणि शरीर हे दोन्ही एकच आहेत. आधुनिक विज्ञानाने आता गेल्या 70, 80, 90 वर्षामध्ये हे प्रामुख्याने स्वीकारलं की मन आणि शरीर हे वेगळे नाहीये. आणि म्हणून आता ॲलोपॅथीचे उपासक सुद्धा तुम्हाला सांगतील की योगासनं करा, मेडिटेशन करा, कारण मन आणि शरीर या वेगळ्या गोष्टी नाही आहेत, त्या एकच आहेत. मन ठीक नसेल तर शरीर ठीक राहणार नाही आणि शरीराची सुद्धा उपासना करण्याची आवश्यकता आहे, त्याची काळजी करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. या निमित्ताने एवढंच सांगेन की नाना पालकर स्मृती समितीच्या विषयी मी काही सांगावं अशातला भाग नाही, पण मी संघाचा स्वयंसेवक आहे आणि गेले कित्येक वर्ष निस्वार्थ भावनेने या सर्व विषयात नाना पालकर स्मृती समिती काम करते. मी काही इथला जनप्रतिनिधी नाही आहे. राजवाडेंनी मला मगाशी काही गोष्टी बाजूला बसलेल्या असताना सांगितल्या, पण मी जरूर यात तुम्हाला जी काही माझ्याकडनं मदत लागेल ती मदत 100% मी आपल्याला करण्याचं काम करीन. माझ्या विधानसभा क्षेत्रात सुद्धा मी मेडिकलचंही भरपूर काम करतो. 2 अभ्यासिका लायब्रऱ्या त्या ठिकाणी मी ओपन केलेल्या आहेत, ज्याचा लाभ अनेक विद्यार्थी घेत असतात. पण भले विधानसभा वेगळी असेल म्हणून काही फार मोठं अंतर असतं अशातला भाग नाही. तुमच्या संस्था या वर्षानुवर्ष काम करणाऱ्या अशा प्रकारच्या संस्था आहेत आणि त्यामुळे जरूर आपल्या या सगळ्या हा जो आपला सेवेचा आणि राष्ट्रभक्तीचा जो यज्ञ आपण गेले कित्येक वर्ष या ठिकाणी चालू केलेला आहे, त्या राष्ट्रभक्तीच्या राष्ट्रसेवेच्या यज्ञामध्ये
माझ्याकडनंही काही मला सुविधा टाकता आल्या तर मला अत्यंत मनापासून ते आवडेल आणि त्या मदत करण्याचा नक्कीच मी या निमित्ताने काम करण्याचा प्रयत्न करीन अशी घोषणाही मी या ठिकाणी जरूर करतो. पुन्हा एकदा आपण माझा सत्कार केलात आणि सत्कार करताना सुद्धा म्हणजे माझी आई मला नेहमी असं सांगायची की आपल्याविषयी कोणी चांगलं सांगितलं तर ते एका कानाने ऐका आणि एका कानाने सोडून घ्या, कारण ते जर का ऐकून इथे डोक्यात राहिलं तर मग थोडा प्रॉब्लेम होईल. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तिसऱ्यांदा टोटल पोल वोट्सच्या 72% मतं घेऊन आणि इतक्या मताने निवडून आलोय तर कदाचित ही नियतीची योजना असेल. या संघाचा स्वयंसेवक आहे त्यामुळे नाना पालकर स्मृती समितीच्याच तर्फे याचा सत्कार करावा, म्हणजे याची हा कुठे वाट चुकणार नाही, याची पावलं नीट चालतील. कारण आपण या सगळ्या सामाजिक आणि आपली जी यंत्रणा आहे त्यातला आपण एक छोटा बिंदू आहोत. ही सातत्याने जाणीव मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अशा प्रकारच्या संस्थांचं काम मी जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा मला नेहमीच याची जाणीव होत असते आणि ती जाणीव या निमित्ताने मला जरूर झाली आहे एवढंच मी नम्रपणाने सांगतो. पुन्हा एकदा आपल्या तिन्ही संस्थांच्या आगामी वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो. माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अतुलजी. अशी एक गोष्ट सांगायची जरा राहून गेली त्याच्याप्रमाणे आपल्या माजी नगरसेविका अंजलीताई खेडकर आज या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांचं नाव मगाशी राहिलं होतं सांगायचं तर त्यांना मुद्दाम धन्यवाद. त्यानंतर मुकुंदजी कुवर आभार प्रदर्शनासाठी येत आहेत. मुकुंदजी कुवर. खरं तर आपण दोन्ही आमदार नवदेवरावचे आमदारांची वाट बघत होतो पण ते काही आलेले दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कार्यक्रम आता पुढे न्यायला पाहिजे म्हणून आभार प्रदर्शनाचं काम आपण घेतो आहे. नमस्कार. आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची जबाबदारी माझ्याकडे दिली. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री अतुलजी भातखळकर हे असं एक व्यक्तिमत्व आहे की आता त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला आज मिळाली आहे. पण जेव्हा जेव्हा अतुलजी भातखळकर टी व्हीवरती त्यांचं मत प्रकट करत असतात तेव्हा तो टी व्ही अगदी आकर्षणमध्ये आम्ही बघत असतो की खूप एकदम त्यांची प्रतिक्रिया खूप झणझणीत आणि मार्मिक आणि स्पष्ट असते. त्यामुळे त्यांना आज प्रत्यक्ष ऐकायला मिळालं मला. आणि तुम्ही तुमचा खूप अमूल्य वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला आलात. खूप खूप मनापासून आम्ही तिन्ही संघटनेतर्फे आपले आभार व्यक्त करतो. आपल्या कार्यक्रमाला येण्याकरता माननीय आपले श्री संजयजी उपाध्याय आणि आपल्या श्रीमती मनीषाताई चौधरी त्या काही अडचणीमुळे येऊ शकल्या नाहीत पण त्यांनी आपल्या कार्यक्रमाला येण्याचं सहमती दर्शवली होती. आपण आपल्या संस्थेतर्फे पुन्हा त्यांना नंतर भेटूच पण त्यांनी जी सहमती दर्शवली होती म्हणून ही त्यांचं मी व्यक्तिशः आणि आमच्या संस्थेतर्फे आभार व्यक्त करतो. आपल्या सरस्वती वंदना ज्या श्रुतीताईंनी म्हटली आहे त्या श्रुती पटवर्धन यांचे आम्ही तिन्ही संस्थेतर्फे आभार व्यक्त करतो. आपल्या कार्यक्रमाला आवर्जून केशवसृष्टीच्या विश्वस्त सौ रश्मिताई भातखळकर आणि श्री सतीश सिन्नरकर हे दोघंही या कार्यक्रमाला आलेत. संस्थेतर्फे आम्ही व्यक्तिशः त्यांचे खूप आभारी आहोत. आणि आपल्या स्थानिक नगरसेविका प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्याकडे निरोप पोचला
की आपल्या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहणार आणि काही हवं नको याची चौकशी करून त्याची पूर्तता करणार अशा अंजलीताई खेडकर यांच्यासुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. या संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था, स्टेज, ध्वनी व्यवस्था याचे आपले नेहमी एक हाक मारली की आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तर सगळं साधनासहित वेळेत उपस्थित राहून त्याची पूर्तता करणारे श्री केणी यांचेसुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत. ह्यानंतर कार्यक्रमाची सांगता आपले श्री फडके हे पसायदान म्हणून करणार आहेत. सर्वात हा कार्यक्रम जो यशस्वी झालेला आहे तो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे, त्यामुळे आपल्या उपस्थितीशिवाय या कार्यक्रमाला काही शोभा आली नसती. त्यामुळे आपल्या सर्वांचे अगदी खूप खूप मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खरांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदी आई, अनवरत भूमंडळी. भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तीही लोकी. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोके ये. दृष्टा दृष्ट विजये हो आले जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दान पसावो. येणे बरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. प्रमुख पाहुणे आलेत, कृपया कोणी उठू नका. आपले संजयजी उपाध्याय, आपण त्यांच्या टाळ्यावाजून स्वागत करूया.
संजयजी आपण आलात त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे. आपला एक थोडक्यात परिचय वाचून दाखवतील आपल्या. आज दिवसाची सुरुवात कल्याणपासून कल्याण कार्यक्रम होता आणि आता पुढे सगळ्याचा कार्यक्रम होता. नमस्कार. श्री संजय उपाध्याय, आमदार बोरिवली विधानसभा. श्री संजय उपाध्याय यांचा जन्म दिनांक 28 मे 1973 रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी BL रुईया हायस्कूल व नंतर मुंबईतील मिठीबाई महाविद्यालयातनं पदवी प्राप्त केली. पुढे विल्सन कॉलेजमधनं भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवून शिक्षणाचा पाया भक्कम केला. त्यांचे वडील श्री रामभक्त भगवती प्रसाद उपाध्याय अनेक वर्षांपासून संघ स्वयंसेवक होते व त्यांनी संजयजी यांची वयाच्या 6व्या वर्षी संघ शाखांशी ओळख करून दिली. त्यांच्या राजकारणातील कारकिर्दीला 1984च्या लोकसभा निवडणुकीत वयाच्या 11व्या वर्षी सुरुवात झाली. तत्कालीन भाजप खासदार श्री राम जेठमलानी यांनी त्यांना मतदार स्लिप भरण्याची जबाबदारी बूथ स्तरावर दिली. भाजपाच्या विचारधारेशी त्यांचे समर्पण आणि बांधिलकी त्यांच्या लहानपणापासूनच सुरू झाली. ते विद्यापीठांच्या निवडणुकीत उभे राहिले आणि सन 1993 आणि पुन्हा 1994 मध्ये विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडून आले. 7/11ला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाविरोधात तरुणांचा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी वंदे मातरम पदयात्रा काढली. दहशतवादाच्या विरोधात तरुण असा नारा देत बोरिवली ते मुलुंड ते गेटवे ऑफ इंडिया असे 125 किलोमीटरचे अंतर कापले. या निषेध यात्रेत 20,000हून अधिक लोकांनी उपस्थित राहून तत्कालीन काँग्रेस सरकारच्या विरोधात तरुणांच्या भावना व्यक्त केल्या. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी मागे घेतल्यावर ते चर्चेत आले. या निर्णयाचा उद्देश काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांनी विरोध निवडून देणे हा होता. या काळात भाजपचा प्रभाग अध्यक्ष म्हणून भाजप युवक शाखेत त्यांचा समावेश करण्यात आला. संजय उपाध्याय हे भाजपच्या मूल्यांशी प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. गेल्या काही वर्षात ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रतिष्ठित बनले. कठोर परिश्रम आणि भाजपप्रती समर्पण त्यामुळे त्यांना पक्षात आणि जनतेमध्ये आदराचे स्थान मिळाले. 2011 मध्ये त्यांनी सरचिटणीस भाजपा मुंबई या पदावर पदोन्नती करण्यात आली. हे पद भूषवणारे हे सर्वात तरुण व्यक्ती ठरले. 2015 पासून ते भाजपचे महाराष्ट्र राज्याचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. तसेच 2016 पासून ते RCF कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष देखील आहेत. 2024ला त्यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून उत्तुंग यश मिळवले. असे संजय उपाध्याय आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लावले आहेत. त्यानंतर संजयजीचा सत्कार राजवाडे करून देतो. हा मगाशी आम्ही एकदा अनाऊन्समेंट केले की आम्ही शाल आणि ह्याच्यापेक्षा आम्ही पुस्तक आणि असा वेगळा एक हे केलेला आहे.
त्यानंतर संजयजी उपाध्याय त्यांचे विचार मांडतील. श्रीयुत संजयजी उपाध्याय. खरं तर फार उशिरा आलो आहे आणि जसं हिंदी पिक्चरमध्ये असतं ट्रेन जाता जाता आवाज दिला जातो तसं बक्षीजीला मी सांगितलं 2 मिनटं आणि बक्षीजीने ती सूचना दिल्या नंतर मला आपल्या सर्वांना भेटता आलं. मी विश्वासजी आपल्या सर्वांचा आभारी आहे. पक्षाने मला इथली इलेक्शन संपल्यावरती लगेचच दिल्लीमध्ये एका जिल्ह्याची जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी देत असताना सन्माननीय राष्ट्रीय संगठन मंत्री BL संतोष जी म्हणाले कि जैसे सेना का जवान शादी करने के बाद दूसरे तीसरे दिन बॉर्डर पर जाता है, ऐसे संजय उपाध्याय को जीतने के बाद उसका कार्यालय भी खुला नहीं होगा, लेकिन हम चुनाव के लिए दिल्ली बुला रहे हैं. आता हे शब्द माझ्यासाठी एक प्रमाण पण होतं. मी राष्ट्रीय पातळीवरती पक्ष माझ्याबद्दल फार गांभीर्याने विचार करतो आणि म्हणून दिल्लीसारख्या राज्यात एका जिल्ह्याची जबाबदारी पक्षाने माझ्याकडे सुपूर्द केली आहे आणि दिल्लीमधून आपला साफ करण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. त्याच्यामध्ये मला यश भेटेल, आपल्या सर्वांचा आशीर्वाद भेटेल अशी अपेक्षा आहे. आज सकाळी 5 वाजता मी आलो. दिवसाची सुरुवात कल्याणमध्ये कल्याण ब्राह्मण सेवा संघाने सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्रातील जे 12-13 प्रमुख ब्राह्मण आमदार आहेत त्यांचा सत्कार करण्याचं नियोजन केलं होतं. तर सकाळी तिकडे गेलो होतो. फार सुंदर नियोजन त्या लोकांनी केलं आणि ब्राह्मण समाजातील विविध संघटनांना एकत्रित आणून सकाळी 9 वाजता तो हॉल भरला होता. इतका सुंदर कार्यक्रमाचं नियोजन त्या लोकांनी आखलं होतं. आज सुद्धा निवडणुकीच्या वेळी मला माहीत आहे जोशीजींच्या घरी आम्ही बसलो होतो आणि मला एक 15,000 लोकांची यादी त्यांनी दिली होती आणि बोरिवलीचा संपूर्ण ब्राह्मण वर्ग हा भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा मी कॉल करत होतो तेव्हा समोरून आवाज येतात, तुम्ही काय सांगणार, इतक्या जनसंघापासून आम्ही भाजपला जनसंघाला मतदान करतो, आमचं मत ठरलेलं आहे. म्हणजे एवढं ठोकून लोकांनी सूचना दिली. ठीक आहे, तर तुमचं हे प्रेम होतं म्हणूनच 1,40,000 मतं मला मिळाली. महाराष्ट्रात टॉप 10 मध्ये मुंबईत सर्वात लीडिंग म्हणजे 1,257,000 मताने निवडून आलो. आज बोरिवलीमध्ये ब्राह्मण सेवा संघ, मोरेश्वर सेवा संघ आणि नाना पालकर स्मृती संघ या 3 संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन सुशीलजी आहेत, महेश आचार्यजी आहेत, प्रसादजी आहेत, संतोष राजवाडेजी आहेत आणि जो फतवा काढला होता ते विश्वास मराठे. हे सगळं निमंत्रण झाल्यानंतर त्यांनी सांगितलं मला जबाबदारी दिली आहे की तू या कार्यक्रमात आलाच पाहिजे. आणि काल मला दिल्लीत तरुण शुक्रे सांगितलं आता कुणाला सुट्टी भेटणार नाही, आता सुट्टी भेटणार नाही आणि त्यातून इथे आलंच पाहिजे. तर मी आपल्या प्रेमापोटी इथे उपस्थित राहिलो. थोडा उशिरा आलो. इलेक्शनमध्ये अशी एक बैठक होणार होती पण ती बैठक झाली नाही. पण इलेक्शनच्या नंतर आपण भेटत राहतोय, ही पण चांगली गोष्ट आहे. सकाळी एका घटनेचा मी उल्लेख केला आणि कदाचित ते प्रत्येकाच्या घरी असं कधीतरी झालं असेल. 10वी पास केल्यानंतर माझ्या मुलीने मला विचारलं मला डॉक्टर व्हायचं आहे, नीट द्यायचं आहे, मला काय करावं लागेल. मी तिला सांगितलं ऑनलाईन सगळी माहिती आहे, तू स्वतः
जेवढं जमेल तेवढी माहिती घे आणि त्याच्यानंतर जे नाही समजलं ते मला येऊन विचार. 2 दिवसाने तिने मला सांगितलं आप बैठो. बोले ओपन क्या होता है. मी हे एक पण गोष्ट खोटं म्हणत नाही, एक एक शब्द खरं म्हणतो. मी सांगितलं समाजात ओपन, ओबीसी, SC, ST असे 4 वर्ग आहेत. आपण ब्राह्मण आहोत, क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत असे लोक ओपनमध्ये येतात. मग ओबीसी एक वर्ग आहे, त्याच्यानंतर SC आणि ST आहे. मग तिने विचारलं मेरिटमध्ये ओपनला किती मार्क मिळावं लागतात, त्याला ते पण ऑनलाईन उपलब्ध आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर पुन्हा ती माझ्याशी बोलली की हे जे डिस्क्रिमिनेशन आहे ते का आहे. तर मी सांगितलं जेव्हा आपला देश आझाद झाला, जे मला शिकवलंय ते मी तिला शिकवलं. त्याच्या आधी आपल्या पूर्वजांनी काही अन्याय अत्याचार केले आहेत, म्हणून एक वर्ग मागे राहिला आहे. तो वर्ग सुद्धा समाजाच्या मुख्यधारेत आलं पाहिजे आणि म्हणून आपण त्यांना आरक्षण देतो. आणि म्हणून हे 4 वर्ग आहेत, तर ते कमजोर आहेत म्हणून त्यांना आपण रिझर्वेशनमध्ये सवलत देतो. तिने ऐकल्यावर सांगितलं आपने अन्याय किया होगा, मैंने आज तक किसी पे अन्याय नहीं किया. ठीक आहे. बोलो मी लहानपणापासून ना तुम्ही मला शिकवलं जातपात काय आहे, न मी अस्पृश्यता काय आहे मुंबईत मला माहीत आहे, आणि न मी कोणाशी अशी वागणूक दिली आहे. जे कृत्य मी केलंच नाही आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या आजोबाने, त्यांच्या आजोबाने, परवाजाने केलं असेल, देशाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा न्यायसंहितेमध्ये सुद्धा बापाने जे दुष्कर्म केले आहे त्याची शिक्षा मुलांना भेटत नाही, मग मला का. मी निरुत्तर होतो. हे प्रश्न कदाचित तुमच्या पण घरी कधी ना कधी उद्भवलं असेल. आणि मग मी तिला सांगितलं की आपण गरीब असो अमीर असो, आपला जो वीज आहे, पिंड आहे, आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे पुरुषार्थ आहे, आणि समाजाला असं वाटतं की आपण या बुद्धीचा वापर करून पुरुषार्थाने आपल्या लक्ष्य हासिल करू शकतो. आणि म्हणून तू जर ठरवलं तर कितीही रिझर्वेशन असलं तरी सुद्धा तू डॉक्टर होशील. आज ती MBBS सेकंड इयरमध्ये आहे. पण समरसता हे शिकत असताना कुठेतरी ही असामाजिक असंतुलनता आपल्या यंग जनरेशन आपल्याला विचारत आहे. त्याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. वयाने मोठा असल्यामुळे मुलीने मला काही उलटं बोललं नाही माझ्याशी तिने, पण तिच्या मनात तो प्रश्न आहे आणि अशा यंग जनरेशनमध्ये प्रश्न आहेच. आणि म्हणून जे आपण ब्रेन ड्रेन म्हणतो, अनेक लोक आपल्या मुलांना परदेशात पाठवत आहेत. ही वस्तुस्थिती. मी ज्या विलेपार्ल्यात महिला संघ शाळेमध्ये माझ्या दोन्ही मुलींना शिक्षण दिलं, तिथले जवळपास सगळे पॅरेंट्स आपल्या मुलीला परदेशात पाठवायचं हेच त्यांचं टार्गेट होतं. आणि तेव्हा मला माझे कॉलेजचे दिवस लक्षात आले. मी MSc फिजिक्स केले. माझ्याबरोबरचे सगळे सहकारी, काही लोक बोरिवलीत पण आहेत, ते सगळे US मध्ये आहेत. आणि मी तेव्हा माझ्या लायब्ररीमध्ये सांगितलं होतं की मी अमेरिकेत जाणार नाही, पण काही वर्षानंतर एका स्टेजवरती आपण जेव्हा बसू तेव्हा तुम्ही कुठे आहात आणि मी कुठे आहात याच्यामध्ये आपण असेसमेंट करूया. आणि मला विश्वास आहे माझ्या देशात मी तुमच्या पुढे असेल. सामाजिक सन्मान म्हणो, आर्थिक सन्मान असो,
आणि मी भारताला सोडणार नाही, मी भारताचं राहणार, इथे संघर्ष करणार. त्यावेळी मनात संकल्पना असायची की आपला रुपया जगभरात चालला पाहिजे. कॉमर्सचा विद्यार्थी नव्हतो, पण हे ऐकलं होतं, पटत होतं. हे आज होत आहे. आपला देश बदलत आहे आणि अनेक देशातून आपले व्यवहार आपल्या रुपयात होत आहेत. भारत पुढे जात आहे. आता यंग जनरेशनसाठी भारतात अनेक संधी उपलब्ध आहेत. विश्वगुरूच्या दिशेने आपली वाटचाल आहे. सुवर्ण काळात यंग जनरेशन आहे असं आपण म्हणू शकतो, कारण त्यांना भरपूर संधी आपल्या देशात उपलब्ध होणार आहेत. या तरुणाईला हे विषय मी तिकडे का सांगितलं, कारण ओपन वर्गामध्ये जी खुजबूज चालू असते, इथे उभे राहून जर मी तुम्हाला आरक्षण या विषयावरती ॲग्रेसिव्ह भाषण केलं असतं, तुम्हाला पेटवण्याचा प्रयत्न केला असता, तर ते फार सोपं आहे आणि भरपूर जोशीची टाळ्या मिळवल्या असतात. कारण निगेटिव्ह बोलल्यावरती लोक फार खुश होतात. ठीक आहे, पण लोकशाहीमध्ये आरक्षणच्या नावाखाली लोकांना बिझी ठेवायचं, नोकरी नाही आहे हे तथ्य आहे. सरकारी नोकरी नाही आहे. मग कशाला समाजाला लोक आपसात लढवतात, हा प्रश्न लोकांच्या मनात का येत नाही, हा प्रश्न माझ्या डोक्यात आहे. आणि या संघर्षात जो अर्बन नक्षलवाद आहे त्याच्यात काही लोक आपली पण आहेत. आणि तो जे विचार देतात की जर हिंदुस्थानला संपवायचं असेल तर या देशातील ब्राह्मणाला संपवा म्हणजे हिंदुस्थान संपेल. पण जोपर्यंत एक पण ब्राह्मण आहे या देशाला त्यांना संपवता येणार नाही असं मी बोलू शकतो. कारण अशी परंपरा या देशात आहे. आपण लकीर के फकीर नाही, या पुस्तकात लिहिलंय तेच ब्रह्मज्ञान आहे असं नाही, पण विषय काल असं जे काही बदलाव आलं ते आपण स्वीकार केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, त्यांच्या अवतीभोवती सुद्धा जी मंडळी होती ती कुठे ना कुठे ब्राह्मणच होती. आणि म्हणून आपण परिवर्तनाला नेहमी स्वीकार केलाय, त्याच्यासाठी खटलो आहे. या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आपला फार मोठा ठसा आहे आणि कुठलंही आरक्षण न मागता फक्त देशात नाही तर जगभरात प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा आहे, आपली उपस्थिती आहे. म्हणून माझ्या वडिलांनी मला फक्त सरस्वती मातेचं पूजन करायला शिकवलं. आणि तसं करत असताना माझ्या घरात आज पण तुम्ही गेलात तिथे आई वडील आहेत, गावात पण, तर बाकी देवी देवता आहेत, पण सरस्वती मातेचं पण फोटो आहे. आणि ते मला म्हणायचे की अगर सरस्वती माँ को ठीक से समझ लिया, पूजन कर लिया, तो लक्ष्मी पीछे पीछे आएगी, उसकी चिंता मत करना, लक्ष्मी के पीछे मत भागना. आणि त्या संस्काराने इथपर्यंत आलो. माझ्याकडे ज्या पृष्ठभूमीतून मी आलो, संघाचे संस्कार होते पण राजकारणात कोण नव्हतं. 32 वर्ष पक्षाचं काम करत करत इथपर्यंत आलो. अनेक वेळा मला कुठली ना कुठली संधी भेटली पण ती मिळाली नाही. कबड्डीसारखा टचलाईन करूनच आलो. पण यावेळी महाराष्ट्राच्या सर्वात प्रतिष्ठित जागेवरून, ज्या जागेला कधी सन्माननीय राम नाईकने प्रतिनिधित्व केलं, हेमेंद्र मेहता, गोपाल शेट्टी, विनोद तावडे, सुनील राणेसारख्यांनी प्रतिनिधित्व केलं. आज जेव्हा मी सांगतो की मी ज्या सीटवर निवडून आलो आहे तिथे कधी राम नाईक आमदार होते, तर त्यावरून मी किती मोठा आहे हे समोरचे लोक त्या अँगलने मला बघतात. आणि म्हणून पक्षाने माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचं हे सन्मान केलं आहे आणि ही जी जबाबदारी माझ्याकडे दिली आहे त्याची जाणीव मला आहे. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे जे विश्वास तुम्ही मला दिला आहे आणि ही जी लीड आहे, म्हणजे एवढी मोठी लीड जेव्हा असते, 1,40,000 लोक, कदाचित हे लोक कधी मला कुठलंही काम सांगणार नाही, पण त्यांनी भारतीय जनता पार्टीवर त्यांचं जे प्रेम आहे,
नरेंद्र मोदीवर त्यांचं प्रेम आहे, हिंदुत्वावर त्यांचं प्रेम आहे, देवेंद्रजींवर त्यांचं प्रेम आहे, त्याकरता मला न बघता सुद्धा मतदान केलं. आणि काही लोकांनी मला आता मेसेज करतात की आय वोटेड फॉर यू. काही लोक म्हणतात आम्ही तुम्हाला भेटलो नाही पण तुम्हाला मतदान केलं. मी बोललो मागे मुलगी न बघता जे लग्न व्हायचं विश्वासराव ते लग्न जास्त काळ टिकायचं. म्हणून बोरीवली तुमचं आणि माझं नातं हे दीर्घकाळ असेल अशी ग्वाही देतो. आणि आपण हा जो सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानतो. आज कल्याणमधून माधव भंडारीजीने एक चांगली सूचनासुद्धा दिली आहे. आपल्या सरकारने आता परशुराम महामंडळची स्थापनासुद्धा केली आहे. गोपाल शेट्टीजी यांच्या प्रयत्नाने मालाडमध्ये सर्वात मोठा परशुराम उद्यानचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे. एकेकाळी ब्राह्मण बोल्यावरती ब्राह्मणांना शिव्या द्या हे शरद पवारांनी करून ठेवलं असलं तरीसुद्धा त्यांच्यासुद्धा अवतीभोवती ब्राह्मणच आहेत. त्यांनासुद्धा त्यांच्यावरच विश्वास आहे. ही आपली जमेची बाजू आहे आपल्याला माहीत आहे. पण आपण कधी निगेटिव्ह बोलत नाही. आपल्याला माहीत आहे की आपल्याला जो संघर्ष करायचा आहे तो स्वकर्तृत्वावरतीच करायचा आहे. आणि आपण त्यासाठीच आपल्या नेक्स्ट जनरेशनला सुद्धा तयार करतो. ही भावना आपल्यामध्ये असलीच पाहिजे. कारण या देशाची संस्कृती, या देशाची सभ्यता, हिंदुत्व हे टिकण्याची सर्वात मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे. इलेक्शनमध्ये प्रचार करताना आपण सगळ्यांनी मला जे पहिलं काम सांगितलं होतं ते म्हणजे बोरीवली स्टेशनच्या समोर जे रोहिंग्या आणि बांगलादेशी आहेत ते साफ झाले पाहिजे अशी सूचना मला प्रत्येक सोसायटीमध्ये भगिनींनी केली होती. कुठलाही आंदोलन न करता, कोणालाही शिव्या न देता मी फक्त एवढंच केलं की जर कोर्टाचा आदेश असून सुद्धा प्रशासन त्याला हलवत नाही तर मी पण लाख रुपये भाडं देऊन बोरिवलीत ऑफिस का घेऊ. मी पण त्यांना सांगितलं मी SV रोडच्या मध्येच खुर्ची घालून लोकांसाठी उपलब्ध राहील आणि लोकांना सुद्धा सांगेन की तुम्ही सुद्धा ऑफिस विकत घेऊ नका. बोरिवली स्टेशनच्या समोर प्राईम लँड उपलब्ध आहे, तिकडेच बसा, काम करा. रिझल्ट असा झाला बोरिवली स्टेशनवरती आज तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता. बोरिवली कोर्टात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट सुद्धा गाडी घेऊन जात नव्हते आणि पोलीस स्टेशनच्या समोर सुद्धा अशीच परिस्थिती होती. हे दृश्य आपण बदललं आहे. इयर एंड होतं, पोलीस सुद्धा व्यस्त होते. हळूहळू प्रत्येक चौक हे आकर्षक होईल. आणि माझ्या मनात आहे की बोरिवलीचं जे प्रवेशद्वार आहे, आपण चर्चगेटवरून किंवा बाहेरून जेव्हा येतो तेव्हा जसं आपण हायवेवरून लेफ्ट किंवा राईट घेतला आणि बोरिवली आली की लगेच आपला BP सामान्य झाला पाहिजे. आपल्याला वाटलं पाहिजे आपण आपल्या गावात आलो आहे. तो एंट्री पॉईंट असा सुंदर झाला पाहिजे. मी इथे जे आर्किटेक्ट कॉलेज आहे त्यांना सुद्धा विनंती केली आहे की मुलांना एक आकर्षक डिझाईन बनवायला सांगा. आपण इथले चौक सुद्धा जसे इथे गार्डन आहेत, जसे इथे महापुरुषांचं अनेक ठिकाणी स्मृती चौक आहेत, तसेच आपले चौक सुद्धा बोरिवलीत असे बांधू की ज्यामुळे लोकांना ते बघण्यासाठी इथे यावं लागेल. मला माहीत आहे आता 70हून अधिक रस्ते खोदले आहेत. CC रोडचं काम चालू आहे. चालायची पंचायत आहे, पाण्याची समस्या आहे. असे अनेक इश्यू हे बोरिवलीकर यांच्या समोर आहेत. त्या समस्याची मला जाणीव आहे. पण 3 गोष्टीवरती भर दिला होता. पहिला बोरिवली स्टेशन, दुसरा ओपनमध्ये जे दारू पितात ती दारू बंद झाली पाहिजे. वाईन शॉपच्या समोर बाटली घ्यायची आणि तिकडेच उभे राहून प्यायचं. पोलिसांना सूचना दिली आहे पण ते कंप्लीट बंद केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि कॉलेजच्या बाहेर किंवा शाळेच्या बाहेर मुलींची जी छेड होते ही छेड 100% बंद होईल या दृष्टीने मी काम करणार हे मी सांगतो. कारण
बापू तुम्ही सांगितलं होतं जसं पार्ले सांस्कृतिक नगरी आहे तसं बोरीवली पण सांस्कृतिक केंद्र झालं पाहिजे. ज्या नगरीत महिलांना सन्मान नाही ते कधीच सांस्कृतिक नगरी होऊ शकत नाही. म्हणून बोरीवलीच्या माझ्या भगिनींना रस्त्यावर चालताना सन्मानाने चालतं यावं, त्यांना वाटावं मी सुरक्षित आहे, हे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि ते काम करून दाखवणार. रस्ते नाले हे सगळं होत राहील, पण सांस्कृतिक केंद्राची पहिली सुरुवात म्हणजे महिलेचा सन्मान आणि त्या दिशेने काम करायची सुरुवात केली आहे. मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. उशिरा आलो, माफी मागतो. मला विश्वास आहे तुम्ही माफ कराल. खूप खूप धन्यवाद. भारत माता की जय. हा, आणि या महाराष्ट्राच्या पवित्र सदनात मी जय श्रीराम बोललो, जय शिवराय बोललो, त्याचबरोबर जय परशुरामचा उल्लेख सुद्धा मी अभिमानाने केला. जय महावीर बोललो आणि गौ माता की जय बोलून सुद्धा मी शपथ मराठीत घेतली. याचा माझा अभिमान आहे. कारण जो मी आहे, मी माझ्या आईच्या पोटी जन्माला आलो, ब्राह्मण म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून जन्मालो, हिंदू म्हणून आहे, जगलो, याचा मला अभिमान आहे आणि प्रत्येकाला असलंच पाहिजे. बोरीवली ही हिंदुत्वाची नगरी आहे आणि हे हिंदुत्व टिकवून ठेवण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे. ते आपण करतच आहात. आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद संजयजी. तुम्ही जे मन मोकळं केलं त्यामुळे आम्हालाही खूप आनंद वाटला आणि तुम्ही जे काय आम्हाला सांगितलं की आम्ही हे करून दाखवणार आणि त्याची सुरुवात जी केलेली आहे त्याच्याबद्दल तुमचं खरोखरच अभिनंदन आहे. आणि आम्हाला नक्की खात्री आहे की आता ते पुढे गेलेले आहेत तर तुम्ही काही मागे हटणार नाही, ते आपलं टार्गेट तुम्ही पूर्ण करणार. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद. आणि त्याचबरोबर आपला आजचा कार्यक्रम इथे समाप्त होतोय असं मी जाहीर करतो. आज सत्कार करताना जो मानपत्र दिला त्याच्यामध्ये समाजाने सर्व समाजाचं, महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेचं कल्याण व्हावं तुमच्या हस्ते असा उल्लेख केला. ब्राह्मण कधीच स्वार्थी नाही. पूजा करताना सुद्धा तो यजमानाच्या सुखशांतीचा विचार करतोच. त्याचबरोबर विश्व का कल्याण हो यह बात मी करतो. तर आपल्या मनात कुठल्याही जाती भाषेबद्दल द्वेष नाही. सगळ्यांना सोबत घेऊनच आपण पुढे जायचं आहे. ब्राह्मण आहोत म्हणून त्याचा उल्लेख मी आज आवर्जून केला आहे. पण समाज नेहमीच संकुचित नाही आहे आणि राहणार सुद्धा नाही, ही अपेक्षा आहे.